नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे. 1 मार्च 2026 रोजी मैदान होतं आहे. एक मोठं मैदान होतं आहे. महाराष्ट्रातील एक टॉपचं मैदान रेठरे धरण या ठिकाणी होतं आहे आणि ते मैदान जे आहे ते देवेंद्र फडणवीस केसरी अशा किताबाचं मैदान आहे. त्या मैदानाची आपण बाईट घेतलेली आहे. जाऊन बघा आपल्या चॅनलवरती, किरण शिरतोडे ब्लॉग्स या चॅनलवरती जावा आणि तिथे बघा की बाईट कशी घेतली. इंस्टाग्रामला पण आपलं पेज आहे किरण शिरतोडे ब्लॉग्स, तिथे जावा, तिथेसुद्धा फॉलो करा. तिथंसुद्धा रील्स हे असतात मैदानांच्या मुलाखत घेतलेल्या. सुरुवात करूया बकासूरच्या दावणीतील आणि मथुरच्या दावणीतील असे कोणकोणते नंदी आहेत जे आपल्याला त्या मैदानामध्ये पळताना दिसतील आणि ते कोणासोबत दिसतील, कारण की तुम्हाला माहितीच आहे. सुरुवात करूया 1001 दावणीपासूनच. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये आत्ता एक टॉपचा नंदी सर्जा 1001 काय प्रचंड महावेगाने पळतोय. मुंबईमध्ये सतत बिनजोड हा जिंकतोय, परंतु 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये थोडीशी त्याला साथ मिळत नाही आहे. टॉपचा एक पहिरा त्याला मिळत नाही आहे, परंतु मुंबईमध्ये तो चांगलंच नाव गाजवतो 1001 दावणीचं. आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे 1001 दावण ही सगळ्या महाराष्ट्राची एक टॉपची लाडकी दावण आहे. असे आपले राहुलदादा आणि त्याचा लाडका मथुर यांच्यामुळेच सगळी महाराष्ट्र माहीत आहे, यांचे फॅन आहेत. आणि त्यांच्या दावणीतला सर्जा 1001 आपल्याला कोणासोबत पळताना दिसू शकेल. आपल्याला सर्जा 1001 आपल्याला अमित पाटील सुपणे यांच्या चांद सोबत पळताना दिसेल. आता सगळे म्हणतील की चांद कसा काय चांद? तुम्हाला माहितीच आहे अमित पाटील सुपणे आणि मथुरचे मालक हे दोघे खूप जवळचे त्यांचे संबंध आहेत. आणि ज्यावेळेस मथुर घाटावरती येतो त्यावेळेस अमित पाटील जे आहेत ते मथुरसोबत असतात. मथुरचं नियोजनसुद्धा ते करतात. आणि तुम्ही बघितलं मोठं मैदान होतं आहे. मथुर आता आपल्याला दिसणार आहे, मथुरची दावण दिसणार आहे 1 तारखेलाच मोठ्या मैदानामध्ये त्या. आणि मथुरचं नियोजन जे आहे तेच करतील असं मला वाटते आणि त्यांच्याकडेच आहे ते नियोजन. आपल्याला 1001 सर्जा आपल्याला चांद जो आत्ता आदतमधला सर्वात टॉपचा नंदी आहे, 1 नंबरचा नंदी आहे, प्रत्येक मैदानामध्ये जातो आहे आणि 1 नंबर नाहीतर 2 नंबर तरी करतो आहे, असा हा चांद उर्फ चांद्या ही आपल्याला जोडी सर्जाची आणि त्याची जोडी चांगलीच पळताना दिसेल. बघूया कशा पद्धतीनं ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल. आपल्याला दुसरी एक जोडी एक नवीन खरेदी झालेली आहे राहुल पाटील आडोलीकर कल्याण यांची, आणि ती घोडागाडी शर्यतमधला एक टॉपचा हुकमी एक्का आहे. असा हा एलियन 1001 आपल्याला 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये प्रथमच पळताना दिसू शकतो आणि तो आपल्याला पळताना दिसू शकतो TTV सोबत. आता सगळे म्हणतील TTV कशी काय? TTV संबंध महाराष्ट्राला माहिती आहे. TTV एक हिंद केसरी नंदी आहे आणि तो त्याला माहिती आहे की तो कशा पद्धतीनं नवीन नंदींना घेऊन पळायचं काम करतो. आणि जोपर्यंत त्यांचा जम बसत नाही एलियनचा, तोपर्यंत TTV जे घरचे नंदी आहेत ते त्याला 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये चांगलेच त्याला एक ट्रेन करतील. आणि मला वाटते एलियन आणि TTV हीच जोडी पळू शकेल त्या मैदानामध्ये. तुम्हाला जर काय वाटत असेल तर तुम्हीसुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. आता वळूयात आपण मथुरकडे. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बिनजोडचा बादशाह सलग 5 वर्ष त्याने मुंबई गाजवली, अजूनही गाजवते. 3 फेऱ्याचा बादशाह असा हा कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडोलीकर कल्याण यांचा 1001 मथुर आपल्याला पळताना दिसणार आहे कंदूरचा राजासोबत. उर्मिलाताई माणिकशेट गायकवाड यांच्या कंदूरचा राजासोबत एक मोठं नियोजन. हे काही अंदाजित पैरा सांगतोय, मला असं वाटते, मला हिंट मिळाली. तुम्हाला जर कोणाला हिंट जर मिळाली असेल पैऱ्याबद्दल तर तुम्हीसुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. मथुर आणि कंदूरचा राजा मला वाटते पळू शकेल. तुम्हाला काय वाटते सांगा कमेंट्समध्ये. आता वळूया आपण बकासूरच्या दावणीकडे. बकासूरच्या दावणीतले सुद्धा आपल्याला त्या मैदानामध्ये 4 नंदी जे आहेत ते पळताना दिसणार आहेत. आता 4 नंदी कोणते आहेत ते आपण सुरुवात करतोय. बकासूरच्याच दावणीतील एक टॉपचा नंदी, ज्या नंदीनं संबंध महाराष्ट्रामध्ये आता एक नाव करतोय बकासूरच्या मागोमाग, असा हा महाराज आपल्याला पळताना दिसू शकेल. महाराज कोणासोबत दिसू शकेल? आपल्याला महाराज जो आहे तो
त्यांच्याच घरच्या सम्राटसोबत दिसू शकेल. महाराजला थोडीशी अडचण येते पायऱ्यांबद्दल, कारण तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये धमक आहे, परंतु काय होते थोडीशी सेमीला त्याची हार होते आणि सम्राट एक चांगला पळतो आहे, त्यांच्याच घरचा सम्राट आहे. थोडंसं पायऱ्यांना अडचण येत असल्यामुळे मला असं वाटतं की ही जोडी त्या मैदानामध्ये पळू शकेल आणि चांगली जोडी आहे ही सुद्धा. सम्राटसुद्धा माहिती आहे चांगला ट्रेन करतो आहे. त्यांच्या जेवढे बकासूर ज्यावेळेस मैदानामध्ये जातो, ज्यावेळेस ही नंदी घरी असतील त्यावेळेस सम्राटभर त्यांचे फेरे काढले जातात. मला असं वाटतं की चांगली गाडी पळेल सम्राटसोबत, कारण की सम्राट आणि सम्राट नाही साम्राज्य, माझ्या तोंडातून जरा चुकून गेलं, त्याच्यामध्ये साम्राज्य, हा साम्राज्य आपल्याला माहिती आहे. साम्राज्य आणि तो महाराज ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल, कारण की साम्राज्य चांगला पळतो आहे आणि चांगलं त्याचं नावसुद्धा आहे. तोच जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल. आपल्याला आता वळूयात वादळकडे. वादळ जरा गटालासुद्धा त्याचे हार व्हायला लागले. आता काय होतं आहे, टॉपचा नंदी बकासूर आहे त्यांच्या दावणीतला, त्याच्यामुळे आता सगळं लक्ष जे आहे ते बकासूरवरतीच आहे. त्यांच्याकडे लक्ष थोडं कमी राहतं आहे, कारण काय होतं आहे थोडंसं बकासूर मैदानामध्ये दिसतो, थांबून येतो आहे, चांगल्या नियोजनामध्ये येतो आहे आणि गुलाल हा मिळवतो आहे. परंतु काय होते थोडंसं अडचण होते ती पायऱ्यांना. आपल्या छोट्या बकासूरच्या दावणीतल्या महाराज असेल, वादळ असेल, साम्राज्य असेल, बाब्या असेल वैभव मामांचा यांचा, मला वाटते वादळ आपल्याला वैभव मामांच्या बाब्यासोबत दिसू शकेल, कारण तुम्हाला माहिती आहे घरच्याच गाड्या पळताना दिसू शकतील आणि वैभव मामासुद्धा कदाचित गाडी चालवताना आपल्याला दिसू शकतील. बघूया कशा पद्धतीनं नियोजन जे आहे ते होतं आहे बकासूरच्या दावणीतील टॉपचे हिरे यांचं. मला वाटते वादळ आणि बाब्या ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल. महाराज आणि साम्राज्य ही जोडी पळताना दिसू शकेल. बघूया कशा पद्धतीचं नियोजन जे आहे ते होतं आहे ते. आता वळूयात आपण बकासूरच्या पायऱ्याकडे. बकासूरचा पायरा आता कोण असेल, सगळीकडे चर्चा चालू आहे. मी जिकडे तिकडे बघतोय कमेंट्स सगळीकडे चालू आहे, पोस्टरसुद्धा टाकले जात आहेत. ही जोडी अपराजित जोडी आहे, परंतु एका मैदानामध्ये या जोडीचा जो आहे तो पराभव झालेला आहे, परंतु जेव्हा पळाले तेव्हा गुलाल हा या जोडीनं मिळवलेलाच आहे. अशी ही महाराष्ट्राची लाडकी एवन जोडी, बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये 12 वेळा हिंद केसरी असलेला असा हा बकासूर आणि त्याच्यासोबत हिंद केसरी असलेला असा हा चिक्या, कारुंडेकरांचा चिक्या, ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल. कदाचित त्या मैदानामध्ये एक सगळीकडे सगळ्या चर्चेचा आधार घेतोय आणि हा पैरा मी सांगतोय कदाचित बकासूरचा पैरा नवीन चेहरासुद्धा येतो. कधी सगळ्यांना माहीत आहे चांगले असे पोस्टर अगोदर पडतात आणि नंतरनं धप्पाच मिळतो सगळ्यांना. त्याच्यामुळे बघूया आता चिक्या असू शकतोय असं वाटते मला. पैऱ्यामध्ये काय जर इकडं तिकडं नियोजन जर फिसकटलं तर मी तुम्हाला सांगेन, परंतु हा अंदाजित पैरा आहे, एक कमेंटच्या आधारावरती घेतलेला पैरा आहे हा बकासूरचा आणि चिक्याचा. आणि ही जर जोडी पळाली तर रान जे आहे ते काळ्या मातीचं रान आहे आणि कटनाचं रान आहे. चांगला जो आहे तो बैलांना कस जो आहे तो पणाला लागेल, परंतु रान जे आहे ते चांगलं आहे. मी काय कुठं त्या फाटीमध्ये एकसुद्धा दगड नाही आहे आणि मी बघितले, स्वतः त्याची मुलाखत घेतलेली आहे आणि चांगल्या रीतीनं तिथं रोलर फिरणार आहे, बैलांचे पायसुद्धा अडकणार नाहीत त्या मातीमध्ये. सप्पई जी आहे ती गाडी पाळणार आहे आणि बघूया कशा पद्धतीनं या गाड्यांच्या आहे ते तयारी होते. हे होते बकासूर आणि मथुरच्या दावणीतील टॉपच्या नंदींचे नियोजन कोणासोबत होऊ शकते. तुम्हीसुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.